2026चा पहिला दिवस आणि कोणत्याही मंदिरात जाऊन दर्शन घेणं हे तर कंपल्सरीच आहे. असं म्हणतात की वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणत्याही मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने पूर्ण वर्ष चांगला जातो. आता असं म्हणतात, आता कितपत खरं आहे हे मलाही माहिती नाही, पण तो दिवस पूर्ण असं व्यवस्थित जर आपण सेलिब्रेट केला ना तर पूर्ण वर्ष आपलं व्यवस्थित जातं. म्हणून मग ना आज मी त्याच करिता ना आम्ही सर्वजण मिनी वृंदावनमध्ये आलेले आहेत. आता हे वृंदावन ना वाडामध्ये आहे आणि ह्याला मिनी वृंदावन का सांगतात, कारण हे एकदम वृंदावनसारखंच बनवलेले आहे इथे, त्याकरिता ह्याला मिनी वृंदावन सांगतात. गोवर्धन इको विलेज असंही म्हणतात. आणि आज इथेही गर्दी होती, कारण प्रत्येकाला वाटतं की आमचा वर्षाचा पहिला दिवस देवाच्या आशीर्वादाने चालू व्हावा असं. इथे ना मला एक गोष्ट खूप आवडली की इथे ना तुम्हाला कुठल्या गोष्टीचे पैसे द्यावे लागत नाही, जसे की पार्किंगचे, एंट्रीचे आणि प्रसादाचे. त्यामुळे ना मला ही इथली गोष्ट ना अतिशय आवडली. म्हणजे आता सध्या तरी हे चांगलं आहे, नंतरचं मला काय माहिती नाही, पण इथे तुम्हाला खरंच नाही कुठल्या गोष्टीचे पैसे लागत, फक्त येण्या जाण्याचा खर्च होतो बस तेवढाच. मग त्यानंतर ना आम्ही पहिले दर्शन वगैरे करून घेतलं आणि मग जेवायला बसलो. आता हा प्रसाद ना इतका टेस्टी आहे ना की कायच म्हणू तुम्हाला. हे खाऊन पोट तर भरलं पण मन काय भरत नव्हतं. एक गोष्ट तर खरी आहे की कुठल्याही मंदिरातला प्रसाद ना खूप टेस्टी असतो आणि त्याचं कारण पण असं आहे की तिथे ना पूर्ण पॉझिटिव्हिटी असते ना, म्हणून तो प्रसाद कितीही कसंही बनवा खूप छानच बनतो. आणि मग इथे सर्व झाल्यानंतर ना मस्त आम्ही फिरायला गेलो. तर इथे ना फिरण्यासारखं खूप सारं आहे आणि त्यासाठी पण तुम्हाला इथे पैसे द्यावे लागत नाही. इथे ना तुम्हाला ऑर्गॅनिक पद्धतीने ना भाजी आणि फळं हेही मिळू शकतं, पण त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. आणि ना इथे इतकी गर्दी होती ना तरीसुद्धा असं कंजेस्टेड वाटत नव्हतं की आम्ही म्हणजे खूपच गर्दीमध्ये अटकलो असं काहीच वाटत नव्हतं, कारण इथली जागाच इतकी मोकळी आहे ना की तुम्ही कुठेही बसू शकतात, कुठेही फिरू शकतात. इतकं छान वातावरण आहे इथलं. मग त्यानंतर ना आम्ही गेलो, पूर्ण भगवद्गीतेचं जे माहिती सांगितलेली आहे तिथे गेलो. म्हणजे की इथे ना पॉईंट आहेत छोटे छोटे आणि असे स्टॅच्यू ठेवलेले आहेत. पूर्ण भगवद्गीतामध्ये कसं लिहिलेलं आहे, कसं जन्म झालेला आहे, पूर्ण सगळं ज्या पद्धतीने कृष्ण भगवानांचं असं आहे त्या पद्धतीनं सर्व इथे सांगितलेलं आहे. आणि ही सर्व माहिती घ्यायलाच ना तुम्हाला पूर्ण दिवस लागणार, पण तरी हे संपणार नाही, कारण आम्ही तर पूर्ण दिवस होते तरीसुद्धा आम्ही पूर्ण फिरलो नाही, कारण थकून गेलो होतो. आणि मध्ये मध्ये ना असे कुठे ना कुठे असं बसत होतो आणि मग फिरत होतो. आणि मग त्याच्यामध्येच वाजले म्हणजे 3-4 वाजले होते. मग आम्ही विचार केला की आता बस झाला, आता अजून नाही होत, कारण योहानला पण इतकं घेऊन कुठे फिरणार. मग आम्ही तिथून निघालो. पण इतके सारे स्टॅच्यू ठेवलेले आहेत आणि इतकं चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे इथे सर्व की तुम्हाला भगवद्गीता वाचायचीही काही गरज नाही, इतकं छान केलेलं आहे. आणि बाहेरचा नजारा बघा किती सुंदर आहे आणि गाड्या पार्किंग आहे तिथे सर्व. आणि मग हे सर्व झाल्यानंतर आम्ही निघालो घरी यायला. तर असा गेला आजचा दिवस. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.